स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पुढाऱ्यांनी दाबले तरीही बापू सर्वांना पुरून उरले. विट्यातील विधानाने राजकारणात खळबळ. मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली खंत. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. भाड्याने देणे आहे. सद्गुरू हॉस्पिटल, सावरकरनगर, विटाला लागून 5000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा मेडिकलसह हॉस्पिटल किंवा तत्सम कारणासाठी भाड्याने देणे आहे. संपर्क 9822 53 68 82. विटा येथील मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक शाखा विटा यांचा 23वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झालाय. पलूस तालुक्यातील दुधोंडे येथील JK बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग बँकेने सर्वत्र नावलौकिक मिळवलेला आहे. विटा येथे 23 वर्ष झाली या ठिकाणी ही शाखा कार्यरत आहे. सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि खातेदारांच्या जोरावर ही बँक कार्यरत आहे. आज शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिल्या. JK बापू जाधव आणि चेअरमन सुधीर जाधव यांनी या शुभेच्छांचा स्वीकार केला. आमदार सुहास बाबर यांनीही या बँकेस भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी खानापूर तालुक्यासह पलूस, तासगाव तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ मान्यवरांनी JK बापू जाधव यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच राजकारण आणि समाजकारणात काम करत असताना JK बापू जाधव हे अग्रक्रमाने पुढे असायचे, परंतु काही पुढाऱ्यांनी त्यांना दाबायचा प्रयत्न केला. मात्र JK बापू हे कधीही नमले नाहीत. ते सर्वांना पुरून उरलेत, अशा प्रकारची खंत इथे उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी व्यक्त केली आहे. या ज्येष्ठ मंडळींनी केलेल्या विधानामुळे राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. बघूयात यावेळी काय म्हणालेत मान्यवर. आज मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचा 23वा वर्धापन दिन आहे आणि मला असं वाटतं की विटा शहरामध्ये अनेक लोकांची पतनिर्मिती करण्यामध्ये या बँकेनं खूप मोठा वाटा उभा केला आहे. या बँकेचे सर्व आदरणीय बापू, आदरणीय भैया हे आणि बँकेवरती प्रेम करणारी सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की ह्या शहराच्या जडणघडणीमध्ये अनेक मोठ्या बँकांचा पतसंस्थांचा वाटा आहे, पण अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आणि खऱ्या अर्थानं बँक कशी चालवावी याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक आहे. मी बापूंना ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि त्यांना तुमच्या मनापासून आभार मानतो. एक चांगलं युनिट तुम्ही आमच्या ठिकाणी दिले आणि अनेक लोकांना आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. या सगळ्या संचालक मंडळाला, सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्या अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती हो, आणखीन मोठे युनिट तुमच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हो एवढी शुभेच्छा देतो. नमस्कार. आज मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक शाखा विटा या बँकेचा 23वा वर्धापन दिन साजरा होत आहे. सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार या सर्वांच्या विश्वासावर आज या बँकेने, विटा शाखेने 23 वर्ष पूर्ण केलेले आहेत. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि मान्य JK बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपल्या सर्वांचा विश्वास असाच बँकेवर राहावा एवढीच या ठिकाणी मी वर्धापन दिनानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. मी माजी नगरसेवक शिवाजी हरुगुडे. मी मानसिंग JK बापूंचं कामाची पद्धत आजपर्यंत मी बघितली आहे आणि अशी चिकाटी करणारा माणूस आणि बँकेची वाटचाल एवढी घोडदौड करणारा माणूस मी आज तागायत बघितलेला नाही. शून्यातनं कसा प्रयत्न करून प्रत्येक गोष्ट त्याच्या मागं हात धरून लागणारा एक म्हणजे JK बापू सांगली जिल्ह्यात एकमेव माणूस आहे. आणि बँकेची वाटचाल आज 23 वर्ष ह्या विट्यात म्हणजे माणसांनी माहीत नव्हतं. आज विट्यात तुम्हाला सांगतो जवळजवळ 100-150 संस्था आहेत, पण मानसिंग बँक ही आदर्श JK बापूंनी ठेवलेली आहे. तसेच JK बापूंचं आज रयतमधलं काम बघितलं ते सुद्धा महत्त्वाचं आहे.
आणि जे के बापूकडं बघितलं त्याने म्हणजे माझा अनुभवातनं मी सांगतोय, तुम्ही म्हणाल तुम्ही नाही ते सांगताय, पण जे के बापूला बरेच पुढारी म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करतात, तरी सुद्धा जे के बापू हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या सगळ्याला पार करून आज जे के बापूनं मानसिंग बँकेचा कराडला सुद्धा शाखा आहे. आता मला सगळ्या शाखा माहीत नाही, पण जे के बापूचं काम करण्याची पद्धत अशा पुढाऱ्या कुठलाही पुढारी करू शकत नाही, असा एक माझा अनुभव आहे. एवढं बोलून मी बस. मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे मी सभासद आहे आणि मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक एक अशी आहे की सेवेच्या बाबतीत एक नंबर आहे आणि एवढ्या वर्षापासून मी खातेदार असल्यापासून कधीही कुठल्याही गोष्टीचं कधी अडचण आलेली नाही आणि भरपूर पद्धतीनं सहकार्य करतात. आणि आज मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचे वर्धापन दिनाचे हार्दिक शुभेच्छा. मानसिंग बँकेमध्ये येण्याचा योग फार महत्वाचा आला. सर्वांच्या गाठी भेटी पडल्या आणि एक ग्रामीण भागात दुधोंडीसारख्या गावामध्ये बापूने मानसिंग बँकेची स्थापना केली आणि स्थापना केली म्हणजे त्या बँकेचं नाव लौकिकाला आणलं आणि अतिशय माणसांना जवळ केलं. म्हणजे इतका प्रेमाचा झरा बापूंच्याकडे आहे. त्यांचे चिरंजीव सुद्धा त्याच पद्धतीचे आहेत. वास्तविक पाहता त्या बँकेचं एवढं मोठं यश निर्मिती झालेली आहे. सगळ्या लोकांना मानसिंग बँकेबद्दल आपुलकी आहे, प्रेमाचा झरा आहे आणि बँकेतल्या सर्व कर्मचारी आणि बापूंचे चिरंजीव फार म्हणजे मोलाचं सहकार्य केलं. कुठल्याही कामाला मागं पुढे न पाहता जेणेकरून गोरगरिबांची सेवा होईल अशा पद्धतीची सेवा केली. आता एवढं मोठं कार्य दुधोंडी गावाच्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा एवढी प्रगती केली आणि त्या प्रगतीचा झरा सर्व सांगली जिल्हा, सातारा जिल्हा सगळ्या बऱ्याचशा शाखा आहेत आणि या शाखेनं अतिशय उत्तम काम केले. त्या बँकेवर सगळ्यांचं प्रेम आहे. जवळ येणारच, ते कधीही लांब जाणार नाही अशी ही मानसिंग बँक आहे. आणि छोट्याशा गावांमध्ये निर्मिती करून सुद्धा एवढ्या शाखा आता काढलेत आणि त्या शाखेचं सर्व काम उत्तम प्रतीचं चाललंय. कोणाला त्रास झालेला नाही आणि बँकेला सुद्धा लोकांनी त्रास दिला नाही. एवढं प्रेम बँकेवर आहे. बँकेचं माणुसकी काम करणारी मंडळी सुद्धा अत्यंत तज्ञ आणि सगळ्यांची सेवा करणारे आहेत. आणि अशा तऱ्हेच्या जर संस्था निर्माण झाल्या तर आपणाला या महाराष्ट्रात काही कमी पडणार नाही. सर्व बँकांनी फक्त बापूंची कृती, त्यांच्या चिरंजीवाची कृती आणि मानसिंग बँकेची कृती याच्याकडं लक्ष जर दिलं तर ती माणूस दुसरीकडे जाऊच शकत नाही. इतका झरा मोठा केलेला आहे. आपण म्हणतो का झऱ्याला पाणी लागतं, आमचा झराच होतं, पण झऱ्याचा आता समुद्र झाला. अत्यंत मोलाचं काम केलं आणि याबद्दल बापूंनी सर्व जनतेचा सेवा केली आणि या सेवेचा बापूंना आयुष्यमान भव व्हावं अशी मी परमेश्वरी प्रार्थना करतो. आणि बापूंची तब्येत अतिशय चांगली आहे, याही पुढे चांगली राहावी ही अपेक्षा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापूंच्या मानसिंग बँकेचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही इथं पहिल्यांदा मी विटा मर्चंट बँकेच्या वतीनं आणि विटा शहरातील देवाण समाजाच्या वतीनं मी त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो की आता मानसिंग बँक इथं आल्यापासून आम्ही पाहतोय की त्यांचं नाव ऐकतोय आणि त्या नावाला इतकं वलय आहे बापूंच्यामुळं. बापूंची ही बँकच आहे असं नाही. ती दूध संघ वगैरे आम्ही ते पलूसमध्ये गेलो होतो तर त्यांचा तो तिथल्या पलूसच्या भागामध्ये संपूर्ण जो विकास केलेला आहे त्यांनी, त्या विकासाचं पाक ग्रामपंचायतीपासून ते पाक नगरपंचायतीच्या पासून ते सर्वत्र त्यांचं योगदान आहे. आणि या बँकेचा विस्तार त्यांनी भरपूर प्रमाणात केला आहे आणि चांगल्या पद्धतीनं बँक चालल्या आणि सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचं इथं
म्हणजे अडवणूक केली जात नाही किंवा काय नाही, अशा पद्धतीची ही बँक भरभराटीला आणि उत्तरोत्तर कार्यरत व्हावी ही माझी परमेश्वराने ही करतो. आम्ही एकदा सहज म्हणजे सामाजिक भाग त्यांचा कसा असतो, आमचा देवांग समाज पलूसला मोठा आहे, बापूंची बँक तिथं आहे. मग तिथं आमच्या समाजाचा कार्यक्रम होता चौंडेश्वरी मंदिरात. महाराष्ट्र राज्याचे आमचे सद्गुरू आमच्या मंदिराचे किंवा आमच्या सद्गुरू होते श्री श्री दयानंदपुरी महाराज, आणि त्या निमित्तानं आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातले अध्यक्ष उपाध्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले होते. आणि त्या सर्वांचा बापूंनी तिथं पहिल्यांदा बापूंनी आमच्या स्वामीजींचं स्वागत त्यांच्या बँकेमध्ये केलं आणि बँकेमध्ये करून त्यांचा यथोचित असा सत्कार केला. त्यांना राहण्यासाठी वगैरे असं सगळं नाश्ता पाणी पहिल्यांदा सुरुवात तिथं केली. आम्ही सकाळी 9च्या दरम्यान आलो होतो. आमचा 11 वाजता कार्यक्रम होता आणि मिरवणूक वगैरे होती. ती मिरवणूक सुद्धा आमची तिथूनच चालू झाली, त्यांच्या बँकेच्या शाखेपासूनच. आणि अशा पद्धतीनं त्यांचं नुसतं बँकेशी संबंधित आहे असं नाही, तर बापूंचं काम समाजसेवा. आता इतर आमच्या समाजाचा आणि वास्तविक त्यांचा काय संबंध आहे, पण नाही, त्यांनी ती अगदी सगळ्यांचा सत्कार वगैरे आमच्या समाजातले मोठे मोठे आमचे अध्यक्ष अरुणराव वरुडे वगैरे ते नागपूरवरनं आलेले, त्या सगळ्यांचा सत्कार त्यांनी आमचा यथोचित केला. आणि अशीच म्हणजे प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं हे त्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे असं मी एवढंही करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. मानसिंग बँकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विटा शाखेस भेट देण्याचा योग आला. या बँकेचे संस्थापक आणि आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय जे.के. बापू यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज मानसिंग बँकेच्या विटा शाखेत भेट देत असताना मनापासून आनंद होतो. बापूंनी जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीला स्पर्श केला त्या त्या सर्व संस्थांना बापूंच्या शरीरयष्टी धडधाकड आहे आणि त्याप्रमाणे सर्व संस्था सुद्धा त्यांनी भक्कम ठेवलेल्या आहेत. खरं सांगायचं झालं तर सांगली ही सहकाराची पंढरी आहे आणि या सहकाराच्या पंढरीमध्ये सहकारामध्ये जे ब्रीदवाक्य आहे सहकाराचं, एकमेका सहाय्य करू अवघेची धरू सुपंत, हे सहकाराचं बोधवाक्य आणि सहकाराचं जे बोधचिन्ह आहे ते एकमेकाच्या हातात हात घालून प्रत्येक म्हणजे त्यामागचा उद्देश सहकार्य आहे. परंतु अशा या सहकाराच्या मांदिळ्यामध्ये सहकाराच्या पंढरीमध्ये जे बोधचिन्ह आहे ते बोधचिन्ह जे एकमेकाच्या हातात हात घालत आहे, पण तेच हात एकमेकाला ओढलेले दिसलेले ओढतायत आणि हे सहकारातलं चित्र भयावह आहे. परंतु बापूंचं दिव्य दूरदृष्टी आणि बँकेचं सर्व नेतृत्व आणि त्यांना विद्यमान चेअरमन आमचे सुधीर भैया यांनी सर्व अर्पण करून संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे आणि या बापूंच्या नेतृत्वाखालील सर्व संस्था भरभक्कम आणि यशस्वी होत एवढीच माझी या चरणी परमेश्वर चरणी प्रार्थना. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.